सरकार मुर्दाबाद 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 बीजेपी सरकार मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद 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 अमित शाह शर्म करो शर्म करो शर्म करो अमित शाह शर्म करो शर्म करो शर्म करो अमित शाह शर्म करो शर्म करो शर्म करो शर्म नहीं तो डूब मरो डूब मरो डूब मरो शर्म नहीं तो डूब मरो डूब मरो डूब मरो शर्म नहीं तो डूब मरो डूब मरो डूब मरो अमित शाह माफी मांगो माफी मांगो माफी मांगो अमित शाह माफी मांगो माफी मांगो माफी मांगो अमित शाह माफी मांगो माफी मांगो माफी मांगो माफी नहीं तो राजीनामा दो राजीनामा दो राजीनामा दो माफी नहीं तो राजीनामा दो राजीनामा दो राजीनामा दो माफी नहीं तो राजीनामा दो राजीनामा दो राजीनामा दो अमित शाहचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो अमित शाहचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो अमित शाहचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो तर खान आज आम्ही धुळे शहराचे माजी आमदार माननीय फारुखशाह साहेब यांच्या आदेशान्वये आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की आपण मागील काळात बघितलं की परभणीमध्ये संविधानाचा अपमान करून अपमान केला गेला. या विरुद्धामध्ये संविधानप्रेमी लोकांकडून आणि संविधानप्रेमी संघटनांकडून एक याच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्यात आला. पण काही समाजकंटकांनी या मोर्चाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला आणि ते याच्यामध्ये यशस्वी सुद्धा झाले. परंतु हे आमचे जखम भरले गेले नव्हते. याचा अगोदर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशाचे आणि संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये अपमानजनक वक्तव्य संविधानामध्ये केलेला हे निंदनीय आणि निषेधार्थ आहे. आम्ही आज ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमींतर्फे याचा निषेध व्यक्त करतो आणि आमची मागणी आहे की देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा. की हे आमचा मानणं असं आहे की देशाचे गृहमंत्री अमित शाह हे बेईमान आहे. हे असे बेईमान आहे की ज्या संविधानाने यांना गृहमंत्रीचं पद दिला ते संविधान निर्माताचा हे अपमान करतात संसदेमध्ये. म्हणून हे बेईमान लोक आहे. आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे नेता मंडळी आणि भारतीय जनता पार्टीचे सहकारी हे कायम महापुरुषांचा अपमान करतात. मागील काळात यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये घोटाळा केला, भ्रष्टाचार केला. ते स्मारक कोसळल्याने त्यांचा अपमान झाला. याच्या अगोदर माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुलेचा अपमान केला, छत्रपती शिवाजींचा अपमान केला आणि कायमस्वरूपी यांचे नेते मंडळी मुसलमानांचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करून हे कायमस्वरूपी महापुरुषांचे अपमान करतात. म्हणून आमची आज मागणी आहे की देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये माफी मागावी आणि तर राजीनामा द्यावा आणि देशात महापुरुषांबद्दल जर कोणी बोलत असेल त्यांच्या विरुद्ध कडक कायदा झाला पाहिजे आणि यांना कायद्याची जाणीव हे करून देणं हे गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरचे अपमानकारक वक्तव्य केलेलं आहे. आज आम्ही त्याचा निषेधही करत आहोत आणि आपल्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की या गोष्टीचं त्यांनी तुम्ही गांभीर्याने घेऊन जर वारंवार जर प्रत्येक वेळी महापुरुषांचे अपमान होत असतील तर हे आम जनता कुठपर्यंत सहन करणार आहे आणि संविधान हा कधी न मिटणार आहे ना कोणी त्याला मिटवू शकत. तर आम्हाला एकच मागणं आहे की गृहमंत्र्यांनी एक राजीनामा द्यावा आणि तर संसदेमध्ये जसं वक्तव्य केलं तशी त्यांनी सगळ्यांसमोर माफी तरी मागावी हे आमचं म्हणणं आहे. तुम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवावं ही आपल्याला विनंती आहे. सगळं लिहिलेलं आहे.